घेतलेली आहे। टोमॅटो परवडण्याचे झाले। टोमॅटोचे दर सध्या आकाशाला भिडलेले आहेत। अरे शेतकऱ्याच्या मालाला थोडाफार भाव भेटला तर तुम्ही लगेच कल्ला चालू केलाय बातम्यांवरती। तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे। अरे असं 25-25 लिटरचे पंप पाठीव घेऊन वल्ल्यात तुडवी चालायला लागत आहे। याच्यामध्ये तुम्हाला फुकट खायला भेटलं म्हणजे लय गोड लागत। अरे शेतकऱ्यांच्या पण पोरांचे काही स्वप्न असतील। मी एक शेतकऱ्याचा पोरा काय, माझं वय 22 आहे। तुम्हाला वाटत असेल काही गोष्ट, अरे तुम्हाला वाटतं का तुमच्याच पोरांनी बारी बारी फोन घेतले पाहिजे, बारी बारी गाड्या घेतल्या पाहिजे? आम्हाला काही भावना नाही का? आमचे काही स्वप्न नाही का? अरे वाढत असेल आमच्या टमाट्याला बाजार तर वाढू द्या, रिकामे बोंबलू नका। आणि याच्या त्याच्या फोनवर बोलणं आणि बांधावर बसून टमाटे नाही पिकती भाऊ। असा पंप पाठीव घेऊन आहे ना वल्ल्यात सऱ्या तुडवायला लागत आहे। त्या टायमाला आमचा माल मार्केटमध्ये येतो आणि माल मार्केटमध्ये आला का बाजार कमी होती, ती फक्त तुमच्या बातम्यांमुळं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपले शेतकरी पण एक ठिकाणी चुकताय। शेतकरी बंधूंना तुम्हाला एवढंच सांगणं, ज्या टायमाला बाजार कमी होती त्या टायमाला तुम्ही पावत्या स्टेटसला नाही ठेवती, पण 1000 रुपये टमाटोची जाळी गेली तर तुमच्या लगेच स्टेटसला पावते का माझा माल एवढा भाव गेला? अरे कशाला ठेवत्या? त्यांना कशाला जागा करत्या? जे चाललंय ते चालू द्या ना, उगाच रिकामे कामं करू नका। शेतकरी मित्रांना पण माझं सांगणं का आपल्या मालाच्या पावत्या स्टेटसला ठेवू नका आणि रिकामे वाढवे करून घेऊ नका। आणि बाकी आता जे बातम्या बनवताय ना, तुमच्या आईच्या गावात PMT घातला तुम्ही फक्त आता बातम्या टाका, गणक फेकून आणतो तुमच्या।